नेमकी ही विजिट आहे आणि त्या संदर्भात काय असं आहे की ह्या मंडईच्या दुरुस्तीचा प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत आल्यानंतर स्थायी समितीच्या सगळ्या सदस्यांनी याच्यावर काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या मंडईला स्थायी समितीने भेट द्यायची आणि त्या भेटीमधून मुंबई महानगरपालिकेचा जो निधी खर्च होणार आहे तो या मंडईच्या अतिशय सुयोग्य वापरासाठी खर्च करण्यात यावा अशा प्रकारच्या उद्देशाने ही व्हिजिट आहे। त्याचबरोबर मुंबईमधल्या सगळ्या मंडयांच्या बाबतीत महानगरपालिकेच्या प्रशासनाचं धोरण काय असणार आहे, या मंडया अशाच प्रकारे दुरुस्त केल्या जातील किंवा याच पैशामध्ये नूतनीकरण करता येईल का अशा प्रकारचा विचारसुद्धा याच्यामागे आहे। मी ज्यावेळेला प्रशासनाकडून माहिती घेतली त्यावेळेला मुंबईतल्या 20 मंडयांचं पुनर्रचना किंवा पुनर्बांधकाम करण्याचं धोरण हे प्रशासनाने आखलेलं आहे। या मंडईची व्हिजिट झाल्यानंतर या मंडईच्या बाबतीत नेमकं काय करता येईल असा विचार हा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेतला जाईल। सर, आपण बघितलं तर इकडे तुम्ही पाहणी करायला आलाय, मात्र मोठ्या प्रमाणात कचरा देखील पडलेला पाहायला मिळतो। एकीकडे स्वच्छ मुंबई असं आयुक्तांनी खाली अधिकाऱ्यांना निर्देश दिले की आजपासून जर रस्त्यावर कोण कचरा टाकत असेल तर 500 रुपये दंड आकारा। अशा सर्व गोष्टी होत असताना हायकोर्टाकडून हा आदेश देण्यात आला आहे, कसं बघता? मी ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला सकाळी 8 वाजता या ठिकाणचा कचरा हा उचलला गेला होता। पुन्हा जो कचरा पडलेला आहे तो उचलण्याचं काम सुरू आहे, पण मी प्रशासनाला सक्त निर्देश देईन की मंडईच्या आजूबाजूला अशा प्रकारचं वातावरण राहता कामा नये, जेणेकरून मुंबईच्या मंडयांमध्ये जे मुंबईकर येतील त्यांना अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये मंडईत जाता आलं पाहिजे, मंडईतून बाहेर पडता आला पाहिजे। आणि म्हणून प्रशासनाने या ठिकाणी मंडईच्या आजूबाजूचा कचरा हा वारंवार साफ करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शिंदे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, काही दिवसापूर्वी स्टँडिंगमध्ये एक विषय आलेला होता, ते म्हणजे नव्या गाडी घेण्यासंदर्भातला। त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी नाराजी आहे ती वर्तवलेली आहे। जो पैसा आहे तो जनतेचा आहे, आवाजावी खर्च करून आपण सांगितलं। याच्यावर सभागृहाच्या नेत्यांनी विस्तृत असं निवेदन केलेलं आहे, पण मी पुन्हा एकदा सांगतो की हा प्रस्ताव हा नव्या गाड्या घेण्याचा नव्हता। मुळात हा प्रस्ताव अजून स्थायी समितीसमोर आलेलाच नाही। हा जो प्रस्ताव आहे तो भाड्याच्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या ज्या गाड्या देण्यात येतात त्या भाड्यावर घेतल्या जातात, त्याचं डिझेल आणि ड्रायव्हर हा फक्त मुंबई महानगरपालिकेचा असतो, पण मुळात हा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आता? नाही, मी तुम्हाला सांगितलं की अजून हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आलेला नाही। मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं का या संदर्भामध्ये, की सांगितलं की म्हणजे असा प्रस्ताव नव्हता किंवा या संदर्भात नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की अजून हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आलेलाच नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।